किशोर आवाज आकाशजी राऊत, यशोदाताई पवार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विजयी करण्यासाठी जमलेले सर्व या प्रभागातील बंधू आणि भगिनी, गंगाळांचं कान लावून ऐकत होतो. आहे की आमची उपस्थित संख्या आजच निवडून आलेले आहेत, तेवढी गर्दी आज जमलेली आहे. आणि राजेंद्रजी, ज्यावेळी एवढी जनता प्रेम करणारी आपल्या समोर असते त्यावेळी कोणाचीही अपेक्षा आणि विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं की किती विकासाची कामं झाली, एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं, शिवसेना म्हणून आपण काय केलं, छत्रपती संभाजी नगर हे नाव कोणी दिलं, 2700 कोटी रुपयाची नळपाणी योजना छत्रपती संभाजीनगरला कोणी दिली, 3000 कोटीचे रस्ते छत्रपती संभाजीनगरला कोणी दिले, 1 लाख कोटीपर्यंतचे प्रकल्प या छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणी आणले, छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्योग भवन कोणी बांधलं, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं 2000 युवक आणि युवतींना स्वतःच्या पायावर कोणी उभं केलं, याचं आपण जर उत्तर शोधलं तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेनं केलं, हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. मामाने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की उभाटाबद्दल बोलण्याची काही आवश्यकताच नाही. अरे खरंच आहे, कारण आपल्या शिवसेनेकडे रामचंद्रांचा धनुष्यबाण आहे. आपल्या शिवसेनेकडे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. आपल्या शिवसेनेकडे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार आहे. आपल्या शिवसेनेकडे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा संयम आहे. आणि शिवसेना युबीटीकडे रशीद मामू आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे त्या शिवसेनेवर बोलायची काही आवश्यकताच नाही. जी व्यक्ती वंदे मातरम म्हणत असताना सभागृहामध्ये उभी राहिली नाही, जी व्यक्ती त्या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना त्रास देण्यासाठी पुढे होती, अशा लोकांना युबीटी उमेदवारी देते, याचा अर्थ युबीटी पेक्षा 1000 पटीनं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजे ही वरचढ आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे विकासासाठी शिंदे साहेब कायमस्वरूपी पुढे असतात, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी शिंदे साहेब पुढे असतात, त्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी शिंदे साहेब पुढे असतात. सर्वसामान्यांचं नेतृत्व आणि जनसामान्यांना मानणारं नेतृत्व शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आज काम, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीला जाते. आम्हाला देखील युतीनं ही छत्रपती संभाजीनगरची लढाई शेवट भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होतो, सगळ्यांशी मी चर्चा करतो, परंतु कदाचित हवी असं म्हणून त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी इथे टीका करायला आलो नाही. भारतीय जनता पार्टी देखील आमचा मित्रपक्ष आहे, परंतु शिवसेना काय करू शकते, छत्रपती संभाजीनगर मध्ये काय केलंय, शिवसेना भविष्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये काय, हे सांगण्यासाठी माननीय साहेबांचा सहकारी म्हणून आज या सभेला मी उपस्थित आहे. मगाशी जंजाळ साहेबांनी अतिशय एक चांगला उल्लेख केला. आपल्याला सगळ्यांना एक असेल की वंदनीय बाळासाहेब हयात असताना आणि या छत्रपती संभाजीनगरचं नाव असताना नाव हे उस्मानाबाद असता, या शहरांचा उल्लेख बाळासाहेब छत्रपती संभाजीनगर धाराशिव
बरोबर ना? खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला विसरून चालणार नाही. आजपर्यंत कुणीच धाडस दाखवलेलं नव्हतं संभाजीनगर हे नाव करण्याचं, उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचं. हा ठोस निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. म्हणूनच आणि ताठ मानेनं तुम्ही सगळे आता सांगत असाल की आम्ही छत्रपती संभाजी नागरिक हे सांगण्याचं भाग्य जर आपल्या नशिबी कुणी आणलं असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणलं. आणि त्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला आपल्याला सगळ्यांना मिळून निवडून द्यायचं आहे. मी तर आता राजेंद्र जंजाळांबद्दल काय बोलायचं किंवा या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल काय बोलायचं मी मगाशीच सांगितलंय की हे भावी नगरसेवक म्हणायचं नाही, नगरसेवक झालेले आहेत. त्याच्यामुळे राजेंद्रजी मला आपल्याला एक विनंती आपण सगळे मिळून निवडून आल्यानंतर आपल्याला जनतेच्या मनातली विकासाची कामं, एखादं काम आपण शकलो नाही, नागरिक जर आपल्याकडे आला तर त्याला नाराज न करता त्याच्याशी आपण चांगल्या मनानं असला तर तो हे म्हणतो की एक वेळ माझं तरी चालेल पण राजेंद्र माझ्याशी हसत बोलले, मी कायमस्वरूपी राजेंद्र जंजाळलाच आशीर्वाद देणार आहे. अशा वागणूक चारही नगरसेवकांनी आपल्या सगळ्या जनतेला देणं आवश्यक आहे. कारण एवढं कोणाच्या नशिबामध्ये नसतं. मी देखील माझ्या मतानं 5 सभेचा आमदार गेलोय, अनेक वेळा प्रचारासाठी फिरलोय, पण एखाद्या प्रभागाची प्रचार सभा आमच्या सभेप्रमाणे याचा अर्थ तुम्ही नक्की काम करताय आणि तुम्हाला जी सगळी जनता आशीर्वाद देणार आहे. मामा आपल्याला आठवलं की पहिला दौरा ज्यावेळी नगरचा केला आणि आपण असाल, पालकमंत्री संजय शिरसाट साहेब असतील, जंजाळ असतील, प्रदीप जयस्वाल साहेब असतील, यांनी 2 प्रमुख माझ्याकडे मागल्या होत्या. त्यातली प्रमुख मागणी होती 5 ते 7 हजार प्रकल्प आम्हाला इकडे द्या. तुम्ही किती मध्ये समाधानी होता? 5 ते 7 हजार कोटी मध्ये. दुसरं मला होतं की MIDC 5-25 रुपये रस्त्यांसाठी. आश्चर्य वाटेल, माननीय एकंदर मुख्यमंत्री होते या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका वेळी 60,000 कोटीचे प्रकल्प माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरला मिळाले आणि मामाने 25 कोटी रुपये मागितले होते, आम्ही कोटी रुपये रस्त्यासाठी दिले. हा खऱ्या विकास आहे. मला आठवतं मी 2013 आणि 2000 राज्याचा नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळीपासून 2 कामं ही होतच नव्हती. म्हणजे तुमची असलेली ग्रॅव्हिटीची योजना आणि दुसरं वंदे मातरम सभागृह, ही दोन्ही कामं करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं लागलं. आज वंदे भारत सभागृहाचं देखील, वंदे मातरम सभागृहाचं काम देखील पूर्ण झालंय. आणि मी जी आल्यानंतर माहिती घेतली आता योजनेचं काम देखील जोरदार पद्धतीने सुरू झालेलं आहे. आज मी इथं आल्यानंतर या चारही आमच्या भावी नगरसेवकांचा जो वचननामा होता तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या चारही उमेदवारांनी तुम्हाला शब्द दिलाय की 24 तास ते तुम्हाला, तुम्ही अजिबात चिंता नका. त्याच्यातला 1 तास जरी कमी झाला तर एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी कान पकड हा देखील मी आपल्याला शब्द देतो. दुसरं त्यांनी असं सांगितलंय बेरोजगारी दूर करणारा तो माझ्याशी निगडीत विषय आहे. राजेंद्रजी तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर महिन्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा फार मोठा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छत्रपती संभाजीनगर मध्ये लावला जाईल आणि तुम्ही सांगाल त्या युवतींना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल. त्याच्यामुळे ही जबाबदारी माझी आहे. माझ्याकडे तो विभाग माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला. ज्या ज्या कंपन्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये देखील स्थानिकांना रोजगार मिळाला. 10% लोक प्राधान्यानं त्या स्थानिकांची घेतली गेली पाहिजेत. यासाठी माझा उद्योग मंत्री म्हणून नक्की पाठिंबा आपल्या सोबत राहील आणि त्याच पद्धतीची कार्यवाही या छत्रपती संभाजीनगर मध्ये केली जाईल. शेवटी नगरसेवक होऊन यांना काय करायचं आहे? नगरसेवक होऊन सेवा करायची आहे. नगरसेवक होऊन तुमच्या
विकासाच्या संकल्पना त्यांना पूर्ण करायच्या आहेत. संकल्प करत असताना त्या पारदर्शकपणानं करायच्या आहेत. हा महत्त्व आहे. कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, कुठेही टक्केवारी घेतली जाणार नाही, हा आदेश आणि संदेश घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मी तुम्हाला आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना भेटतो. त्याच्यामुळे आरोग्याच्या सुविधा असतील, पाण्याची सुविधा असेल, रस्त्याची सुविधा असेल, स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या सुविधा असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या सुविधा शिवसेना पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. हा देखील शिवसेनेच्या वतीनं आणि विशेषतः एकनाथ शिंदेच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो. आज हजारोंच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव महिला भगिनीला सांगताच नाही आहे का? आहे नाही ना? कशासाठी? म्हणजे तुम्ही जिंकला. आजपर्यंत हा आवाज ग्रामीण भागामध्ये होता की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री बहीण योजना सुरू केली, पण आज छत्रपती संभाजीनगर मधल्या माझ्या महिला भगिनी हजारोंच्या संख्येत आहेत की माझा लाडका भाऊ जर कोण आहे तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे या चारही जागा असं मत बनलेलं आहे. पण सगळं सांगत असताना मी शिंदे साहेबांच्या सरकारच्या सगळ्या महिला भगिनींना शब्द देतो, तोपर्यंत तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणीही बंद करू शकत नाही. हा एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपल्याला शब्द देतो. काही लोकांनी आता 100 रुपये कधी देणार? बरोबर ना? आम्ही विधानसभेच्या तोंडाला जो शब्द देतो तो नक्की पुढच्या 5 वर्षामध्ये, तर ते देण्याच्या संदर्भातलं त्याचा देखील अभ्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत. पण मला पूर्ण खात्री आहे की दरवर्षी आपल्या घरामध्ये एकदाच भाऊबीज होते, पण दरवर्षी 12 भाऊबीज करणारा एकमेव अख्ख्या भावापेक्षा भाऊ जर तर तो एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज ही वर्षात नाही, पण माझ्या महिला भगिनींच्या वर्षाच्या 12 भाऊबीजी निर्माण करणारा देशातला पहिला जर नेता कोण असेल तर ते आपले एकनाथ शिंदे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांपेक्षा महिला भगिनींची जबाबदारी आहे या संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण रान उठवलं पाहिजे, भावाला मतदान करायला सांगितलं पाहिजे, भावाच्या धनुष्यबाणाला मतदान करायला सांगितलं पाहिजे. आणि भाऊबीज देत असताना तुमच्याकडनं एकनाथ शिंदे साहेबांना काहीच नको. जे 97 उमेदवार त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे केलेली आहेत तेवढीच भाऊ साहेबांना हवी ही मला आपल्या सगळ्यांना करायची आहे. त्याच्यामुळे काय करायचं, कोणाला तरी घालून पाडून बोलायचं, बदनामी करायची, यासाठी आपण काम करतो. तर माननीय एकनाथ शिंदे वाक्य आहे की माझी टीका केली तर त्याला मी टीकेनं उत्तर देत नाही, काम करून त्याला उत्तर देतो. 3000 कोटी रुपये रस्त्यासाठी राजेंद्र तुम्हाला आपला पक्षप्रमुख आपले मुख्य नेते शिंदे विकास करतात आणि जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची परिस्थिती काय? बीटीनं 287 ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुका लढव. किती आपल्याकडे ही निवडणूक झाल्यानंतर बाकी हे शिंदे साहेबांचं आहे. राजेंद्रनी सांगितलं की त्यांना कोणतरी आता ज्यांना काहीतरी म्हणत राहतात, पण मी मुलाकडे मोबाईल मागवला, इथला राजेंद्राचा अर्थ काय असं चॅट जीपीटी जास्त वापरता येत नाही, पण आज राजेंद्रसाठी वापरलं. तुम्ही पण वाचा, त्याचा नाही तिथं म्हणजे निश्चित आहे. राजेंद्र जे कोण करतात आणि वाक्य आलं की स्वतःच्या कर्तृत्व
व्यक्ती सांगत नाही. राजेंद्र, त्या शिव्या सारख्या त्यांची शिवी आणि समजायचं. मगाशी तुम्ही मगाशी संत दाखवलं, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता. मामाने जे सांगितले ते खरं आहे की ते मर्यादित नाही. मला इथल्या सगळ्या बंधू भगिनींना एक विनंती की राजेंद्र जणांना मोकळं सोडा, त्याच्या विजयाची हमी तुम्ही घ्या आणि तुम्ही शहरभर फिरा. शिवसेना निवडून आणा. राजेंद्र जंजाळांच्या मागे उभी आमच्यावर साठी भांडायला आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय मला मिळाला, हे देखील पक्षाचं परम भाग्य आहे. आणि म्हणून राजेंद्रजी, अरे साथ ही ना, हम भी उनके साथ है. अगर और साथ नहीं, साथ है. राजेंद्रजी, मला अजून एक तुम्हाला विनंती करायची आहे की या वॉर्ड पुरतं न राहता बाहेर फिरलं पाहिजे. जाता जाता संदीपान भुमरे आणि मामा उभे असताना देखील काही लोक कोलेकुई करायचे की मामा पडले, मामा आता निवडून येत नाहीत, मामा झालं, मामांचं तसं झालं. मामाला मामा असं चित्र आहे काय? मामा माझा छत्रपती संभाजीनगरच्या जनतेवर विश्वास आहे. आशीर्वाद मामा 1.25 लाख मतांना निवडून आले. त्याचीच पुनरावृत्ती संभाजीनगर मध्ये शिवसेना होणार आहे. शिवसेनेचे 2/3 नगरसेवक धनुष्यबाण निशाणीवरचे निवडून येणार आहेत. ही देखील आज इथं आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाली. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांपासून धन्यवाद. हा जोश आहे तो पुढच्या दिवस ठेवावा. देखील प्रचाराला इथे येणार आहेत. शब्द देतो की नगर विकास काम संभाजीनगर मध्ये माननीय साहेब शिल्लक ठेवणार, हा संदेश घेऊन या ठिकाणी आहे आणि त्याची वचनपूर्ती आम्ही करू. हा शब्द धनुष्यबाणावरचं पठण फार मोठं मताधिक्य मिळून एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.